लेखणीला धार असेल तर प्रश्नांची दारे उघडतात. ज्येष्ठ व्याख्याते व निवृत्त मुख्याध्यापक बंडोपंत खोत यांचे प्रतिपादन. समाजात अनेक प्रश्न रोज डोकेवर काढतात, मात्र त्यांना आवाज मिळतो तो पत्रकारांच्या लेखणीतून. अन्यायाविरुद्ध शब्दांची ताकद उभी करून सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारिता करते. त्यामुळे पत्रकारांच्या लेखणीत सत्याचे प्रतिबिंब दिसले पाहिजे असे मत ज्येष्ठ व्याख्याते व निवृत्त मुख्याध्यापक बंडोपंत खोत यांनी व्यक्त केले. कोल्हापुरातील राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित पत्रकार सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार NS पाटील होते. दुर्बल, उपेक्षित आणि पीडित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याबरोबरच सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या नागरी सुविधांच्या समस्यावर प्रकाश टाकण्याची जबाबदारी पत्रकार पार पाडतात. समाजातील वास्तव लोकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांच्या लेखणीतून होत असल्याचे खोत यांनी सांगितले. निवृत्त न्यायालयीन अधीक्षक बाजीराव शिपुरे यांनी पत्रकारितेच्या भूमिकेवर भाष्य करताना सत्तेच्या बळावर अथवा पैशाच्या जोरावर वास्तवापासून दूर जाणाऱ्यांना जमिनीवर आणण्याचे काम पत्रकारिता करते. अनेक प्रश्नांना वाचा फुटून न्याय मिळतो, म्हणूनच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते असे सांगितले. यावेळी दर्पण न्यूजचे मुख्य बातमीदार अनिल पाटील, केसरीचे पत्रकार सुभाष चौगले, सकाळचे पत्रकार प्रकाश पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार NS पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पत्रकार सुभाष चौगले यांनी सामान्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी पत्रकार निर्भीडपणे काम करतात. समाजातील विविध घटकांकडून पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन होणारा सन्मान हा पत्रकारितेला नवी ऊर्जा देणारा असल्याचे सांगितले. यावेळी मेजर पोपटराव, सुभेदार दिलीप बोगार, शांताराम पाटील, रमेश पाटील, MD पाटील, महामूद मुलानी, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते. पत्रकार अनिल पाटील यांनी आभार मानले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.